नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीची बेल आजही नामंजूर होणार आहे, म्हणजे सायली आजही घरी येत नाही. कशा पद्धतीने पुढे बघूया. गौरी रडत असते आणि अर्जुन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तू शहाणी मुलगी आहेस ना, तू जर अशीच रडत राहिली तर सायलीताई लवकर घरी येणार नाही. म्हणजे मी जर रडली नाही तर सायलीताई लवकर घरी येईल. अर्जुन मान हलून हो म्हणतो, तर गौरी त्याचे डोळे पुसत म्हणते, आपण रडू नकोस ना, नाहीतर सायलीताई लवकर घरी येणार नाही. सगळे इमोशनल झालेले असतात तेव्हा मधुभाऊ म्हणतात, कुसुम गौरीला घेऊन आता घरी जा. गौरी काही जायला तयार नसते. नाही, सायलीताई आल्याशिवाय मी जाणारच नाही. तू हो परत सांगतात, सायलीताई आली की आम्ही परत तुला बोलवून घेऊ. पण गौरी कुठे ऐकते. नाही, मी नाही जाणार, कारण सायलीताई आली तर ती इथेच येईल ना. आणि तुम्ही कोणी मला नाही सांगितलं तर. इथे श्वेताताई पण राहतेच ना, मग मी पण तिच्यासोबत राहील. प्रताप काकाही म्हणतात, मधुभाऊ गौरीला राहू दे इथे, तिचं पण मन रमेल. आणि अश्विन पण सांगत असतो, मधुभाऊ गौरीला राहू द्या, कारण तिचं इथे मन रमलं म्हणजे तिचं रडणंही बंद होईल. अर्जुन पण सांगतो, मधुभाऊ राहू द्या गौरीला इथे, तिला बरं वाटेल. मधुभाऊ सांगतात, तुम्ही सगळे एवढे आग्रह करताय तर मी राहू देतो तिला इथे. कुसुम चल आता आपण निघायला हवं, उशीर होतोय. सगळेच इकडे तिकडे निघून जातात आणि अस्मिता पण गौरीला स्मितकडे घेऊन जाते. तर श्वेता मनाशीच म्हणते, तुमची सगळ्यांची उतरलेली तोंड बघायला खूप मजा येते मला. एवढ्यात तुमच्या चेहऱ्यावर हसू येणार नाही. प्रिया कॉन्स्टेबलला सांगत असते, सायली इथे आली ना, सगळं अवघड होऊन बसलंय, कारण तिची बारीक नजर असेल माझ्यावर. तिच्यासमोर सारखा सारखा फोन घेता नाही येणार मला. कॉन्स्टेबल सांगतात, म्हणजे आता मी तुला फोन द्यायचा नाही बरोबर ना. प्रिया हसायला लागते, अगं नाही, पण यामुळे तुझं काम वाढलंय ना आता. सचिनचा काही जरी निरोप असेल तो तू येऊन मला मुकाट्याने सांगायचा. कॉन्स्टेबल सांगते, मी तुमचे किती कामं करते, जरा पैसे वाढवायला सांग सचिन सरांना. ते काम सगळं सचिनला सांगायचं, त्याला फोन करून सांग ना तू. कॉन्स्टेबल म्हणतात, अगं आत्ताच सचिन सरांचा फोन येऊन गेला. शेंडे वकील सुरेशची केस लढायला तयार आहे. पेपर शिकरेंचं बोलणं झालं त्यांच्याबरोबर. ऐकून प्रिया तर खूप खुश असते. त्या कॉन्स्टेबल म्हणतात, सचिन सर अजून हे पण म्हणत होते. तिथे सायली आल्यामुळे प्रिया पटकन शांत व्हायला लावते. तर सायलीला कॉन्स्टेबल विचारत असतात, सायली तुझी तब्येत बरी नाही का, तुझा चेहरा असा का दिसतोय. सायली सांगते, नाही मी तर ठीक आहे. कॉन्स्टेबल परत सांगतात, तुला जर तसा काही त्रास वाटला तर मला सांग. तर कॉन्स्टेबल सीमा म्हणतात, जेलर मॅडम म्हणत होत्या परत आवाज नाही आला पाहिजे तुझा त्यांच्यापर्यंत. प्रिया अगदी गरीब गाईसारखी विचारत असते, अगं पण मला वॉशरूमला जायचं आहे, तिकडे तर जाऊ देशील ना. नंतर त्या घेऊन जातात तिला. सायलीसमोर ज्या कॉन्स्टेबल असतात त्या म्हणतात, या सीमाचं आणि प्रियाचं खूपच जमायला लागलं आहे, सारखी प्रियाच्या अवतीभोवतीच असते. सायली सांगते, सीमाताईंचा नक्कीच प्रियाला काहीतरी फायदा होत असेल, त्याशिवाय ती अशी माणसाजवळ करणार नाही. खूप स्वार्थी आहे प्रिया, मी तिला चांगलंच ओळखते. तेव्हा त्या कॉन्स्टेबल म्हणतात, अगदी तू जास्त विचार करू नको, नाहीतर तुझी तब्येत परत बिघडेल. तू आधी 2 जीवाची, म्हणून जरा काळजी घे. सायली म्हणते, 2 जीवाची तर प्रिया पण आहे. अगं सायली, मला माणसं ओळखता येतात. प्रिया कशी आहे हे मी तिला चांगलंच ओळखलं आहे, आणि सध्या तर काही दिवसापासून खूपच ती विचित्र वागते. काय गोंधळ चाललाय काय माहिती. तेव्हा सायली विचारते, मग तिला कोणी थांबवत नाही का. अगं असे कित्येक बायका येतात तिथे, कोणाकोणाला सुधरवणार ना. पण तू खूप साधी आहे सायली, नक्कीच चुकून या सगळ्यामध्ये अडकली आहे, मला खात्री आहे. इथून लवकरच तुझी सुटका होईल, काळजी घे म्हणून तिथून निघून जातात. तर सायली जेलमध्ये बसलेली असते. तिला अर्जुन बरोबर घातलेले सगळे क्षण आठवत असतात. दुसरीकडे अर्जुनची पण तीच अवस्था असते. तो पण बसलेला असतो आणि त्याला पण सायलीबरोबरचे सगळे क्षण आठवत. सायली म्हणत असते, अहो तुमची खूप आठवण येते मला. तेव्हाच तिचा हात खाली ठेवलेला असतो. तिच्या हातावर लगेच अर्जुन हात ठेवतो. त्याला बघितल्यानंतर सायली तर खूपच खुश होते. हो तुम्ही इथे आलात. अर्जुन पण म्हणतो, जिथे माझी सायली तिथे मी. अहो तुमची खूप आठवण येत होती मला, तुम्ही माझ्यापासून. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, मी कुठेच जाणार नाही. तर दुसरीकडे अर्जुनला पण सायली दिसते. बायको तू इथे. अहो मी इथून कुठे गेलीच नव्हते. बायको तू नेहमी मला माझ्यासोबत हवी आहे. हो मी नेहमी तुमच्यासोबतच आहे. आपण शरीराने जरी वेगवेगळ्या ठिकाणी असलो ना, पण मनाने कायम आपण एकत्रच असणार आहोत. दोघं पण एकमेकांना हात लावणार तितक्यात गायब होतात. तर अर्जुन पण बायको बायको म्हणत असतो आणि सायली तिच्या बाळाबरोबर बोलते, बाळा तुझे आई बाबा एकमेकांपासून कधीच लांब राहू शकत नाही, पण तू काळजी करू नकोस, आपल्याला ते इथून नक्की बाहेर काढतील. तर अर्जुन तिथेच भिंतीवर बाळाचा फोटो असतो त्याला हात लावत म्हणतो, मी तुला प्रॉमिस करतो बायको,
उद्या तुला आणि आपल्या बाळाला मी नक्की बेलवर घरी घेऊन येणार. पण प्रेक्षकांनो, अर्जुन खूप प्रयत्न करतो, पण सायलीला काही बेलवर घरी आणू शकत नाही तो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टातला सीन दाखवलाय. अर्जुन सायलीचं वकीलपत्र जज साहेबांकडे देतो आणि शेंडे वकील प्रेतचं वकीलपत्र जज साहेबांकडे देतो. शेंडे वकील सुरुवात करतात, सायली सुभेदार पनवेलमधल्या अगदी सभ्य आणि सुशिक्षित घरातल्या आहेत, पण जसं दिसतं तसं नसतं. सायली सुभेदार यांच्यावर वात्सल्य आश्रमातल्या अल्पवयीन मुलींची तस्करी करण्याचा गंभीर आरोप आहे. त्या मुलींचे अश्लील व्हिडिओ काढणं, त्यातनं पैसे कमवणं असे गंभीर आरोप आहेत त्यांच्यावर. तर सायली सांगते, नाही जज साहेब, मी असं काहीही केलेलं नाही आहे. मी कुठलेही व्हिडिओ काढलेले नाही आहे आणि मुळात म्हणजे आमच्या आश्रमातली कुठलीही मुलगी अल्पवयीन नाही आहे. जज साहेब अर्जुनला वॉर्निंग देतात. अर्जुन सुभेदार, तुमच्या अशिलाला वॉर्निंग द्या. अर्जुन पण म्हणतो, ते सायली सुभेदार, विचारल्याशिवाय काही बोलू नका, शांत राहा. सायली म्हणते, अहो पण तुम्ही सांगा ना, मी असं काही केलेलं नाही आहे आणि आश्रमातली गौरी सोडून दुसरी कुठलीही मुलगी अल्पवयीन नाही आहे. शेंडे वकील म्हणतात, ते सायली सुभेदार, तुम्ही किती आरडाओरडा केला, काही जरी झालं, पण आमच्याकडे पुरावे आहेत. आश्रमातल्या ज्या मुली गायब झाल्या आहे अल्पवयीनच आहेत. सायली सुभेदारांनी 6 मुलींची तस्करी केली आहे. त्यातली 1 मुलगी पोलिसांच्या ताब्यात आहे, पण 5 मुलींचा अजूनही पत्ता लागलेला नाही. आणि आरोपीचा पार्टनर सोनी म्हणून ऐकलाय, पण तो अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाही. प्रथमदर्शनी पोलिसांना जे पुरावे सापडले ते तुम्हाला मी दाखवू इच्छितो. जज साहेबांनी पुरावे बघितल्यानंतर अर्जुनला बोलण्याची संधी देतात. मिसेस अर्जुन सुभेदारांवर जे काही आरोप केले ते सगळे खोटे आहेत. ते सायली सुभेदार वात्सल्य आश्रम चालवतात, पण तिथे मुलींची तस्करी होत नाही. उलट मुलींना प्रेम मिळतं, माया मिळते, त्यांना राहायला जागा मिळते. त्या आश्रमातली कुठलीही मुलगी 18 वर्षाच्या आतली नाही आहे जज साहेब. म्हणून त्यामुळे मिसेस सायली यांच्यावर पॉक्सो हा कायदा लागू शकत नाही. पण मी आज कोर्टामध्ये बेलसाठी अपील करतोय. आजपर्यंत सायली सुभेदारांवर कुठलेही गुन्हे दाखल झालेले नाही किंवा एकही पोलीस कंप्लेंटसुद्धा नाही. आणि या केसमध्ये मी सिद्ध करेल की माझे क्लायंट निर्दोष आहेत. त्या व्यतिरिक्त मिसेस सायली सुभेदार 7 महिन्याच्या प्रेग्नेंट आहे. म्हणून मी कोर्टाकडे विनंती करतो, त्यांना जामिनावर सोडलं जावं. तर शेंडे वकील ऑब्जेक्शन घेतात. सायली सुभेदारांवर पॉक्सो लागलाय, म्हणून अर्जुन सुभेदार जामीन मागूच कसं काय शकतात. या केसमध्ये आरोपीचा पार्टनर टोनी अजूनही पोलिसांना सापडलेला नाही आहे, म्हणून तुम्ही जामीन कशी देऊ शकतात. अशा वेळेला साक्षीदारांवर दबाव आणण्यात येऊ शकतो. पीडित मुलींची साक्ष बदलण्यात येऊ शकते, म्हणून आपण असा धोका नाही पत्करू शकत. तेव्हा अर्जुन सांगतो, मी सायली सुभेदारांचा वकील म्हणून सांगतो, आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करू आणि मिसेस सायली सुभेदार शहर सोडून बाहेर जाणार नाही. पण त्यांची नाजूक तब्येत बघता मी कोर्टाकडे विनंती करतो की त्यांना बेल मिळावी. तेव्हा जज साहेब त्यांचा निर्णय सुनावतात. अर्जुन सुभेदार, अशा जेलमध्ये कितीतरी प्रेग्नेंट बायका आहेत की त्यांच्यावर गंभीर आरोप आहे आणि त्यांची वैद्यकीय गोष्टींची काळजी पण घेतली जाते. सायली सुभेदारांसाठी वेगळे नियम का करायचे. तर प्रथमदर्शनी पुरावे बघता हे कळतं की गुन्ह्याचं स्वरूप अत्यंत गंभीर आहे. म्हणून हे कोर्ट मिसेस सायली सुभेदार यांचा जामीन नाकारत आहे आणि त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येतोय. हे ऐकल्यानंतर अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघांना पण धक्का बसतो. पण मात्र शेंडे वकील खूप खुश झालेले असतात. त्यांना जे पाहिजे असतं तेच झालेलं असतं ना. अर्जुन काही बोलणार तितकेत तर जज साहेब कोर्टाचं कामकाज बंद झाले म्हणून सांगतात. पुढची तारीख देऊन निघून जातात. अर्जुनला तर काही कळतच नाही काय होऊन बसलं म्हणून. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन, सायली वहिनीला घेऊन जात आहे. तेव्हा 5 मिनटं बोलण्याची परमिशन घेतो. सॉरी बायको, मी तुला बेल नाही मिळवून देऊ शकलो. अहो, तुम्ही माफी कशाला मागताय. माझ्यावर जे आरोप लागले ते खूप गंभीर आहे आणि मला बेल मिळेल मी अशी आशाच नव्हती ठेवलेली. मनाची तयारी करून आली होती मी. दुसरीकडे सचिन व्हिडिओ कॉल करून हे सगळं प्रियाला दाखवत असतो. सायलीला बेल मिळाली नाही म्हणून प्रिया तर खूप खुश असते. राकेश म्हणतो, बघ प्रिया, त्या अर्जुनचा चेहरा कसा उतरलाय. तेव्हा प्रिया सांगते, मला हेच तर हवं होतं. त्या सायलीचा चेहरा पण बघ कसा रडवेला झालाय. सचिन राकेशला सांगतो, तू इथे बोलत उभा राहू नको, आजूबाजूला बघ आणि लक्ष ठेव. मी या अर्जुनवर कॉन्सन्ट्रेट करतो. तेव्हा सायली अर्जुनला सांगत असते, अहो मला माहिती आहे, मधुभाऊंना सोडवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न केले तसेच प्रयत्न तुम्ही मला सोडवण्यासाठी सुद्धा कराल. पण मला माझी काळजी नाही आहे. ज्या मुली अजूनपर्यंत सापडल्या नाही त्यांची काळजी वाटते. इतर मुलींचं तर मी नाही सांगू शकत, पण मानसी मला बऱ्याच दिवसापासून ओळखते.
खरं काय घडलंय ते आपल्याला नक्की सांगेल. तुम्ही काहीही करा, पण त्या मुलींना शोधून काढा. अर्जुन म्हणतो, आमचा शोध चालू आहे बायको, नको काळजी करू, आम्ही नक्की त्या मुलींना शोधून काढू. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन सायलीला विचारतो, सोनलचा फॉर्म जेव्हा तू लिहून घेत होती तेव्हा असं काही लक्षात आलं का ती अल्पवयीन आहे? सायली म्हणते, असं काही तर बोलणं झालं नाही आमचं, पण एक गोष्ट लक्षात येते माझ्या. सोनल सांगत होती वडगावच्या जत्रेमध्ये ज्या दिवशी आग लागली ना त्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता. अर्जुन पण सांग, वडगावच्या जत्रेमध्ये आग 2 मे 2008 या साली लागली. म्हणजे आता सोनलचं वय नक्की 21 असणार. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा भाग पण इंटरेस्टिंग असेल प्रेक्षकांनो. तेव्हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.